माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे मी उत्तर सुरू करायच्या आधी एक चांगली बातमी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने एफडीआय मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे। एप्रिल ते डिसेंबर 23 चा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,112 म्हणजे 1 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे आणि हे महत्वाचं याकरता आहे की त्याच कालावधीमध्ये ज्यांच्याशी आपण स्पर्धा असं म्हणतो, कर्नाटक 30,219, गुजरात 48,410, दिल्ली 31,361 या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा विचार केला तर 1,09,000 कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची 1 लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे। त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। माननीय सभापती महोदय, 260च्या चर्चेमध्ये सन्मान्य प्रवीण दरेकरजी, सन्मान्य अनिल परबजी, सन्मान्य जयंत पाटीलजी, सन्मान्य रमेश पाटीलजी, सन्मान्य राजेश राठोडजी, सन्मान्य एकनाथरावजी शिंदे, सन्मान्य राजहंस सिंगजी, सन्मान्य विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवेजी, सन्मान्य अनिकेत तटकरेजी, सन्मान्य अभिजित वंजारीजी, सन्मान्य कपिल पाटीलजी, सन्मान्य सुरेश धसजी, सन्मान्य गोपीचंद पडळकरजी, सन्मान्य श्री अरुण लाडजी, सन्मान्य भाई गिरकरजी, सन्मान्य श्री नरेंद्र दराडेजी, सन्मान्य श्री विलास पोतनेसजी, सन्मान्य श्री प्रसाद लाडजी अशा सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला आणि त्यातनं काही मुद्द्यांची उत्तरं ही आमचे सहकारी उदय सामंत यांनी दिलेली आहेत। काही मुद्दे हे विशेषतः माझ्याकडे जे भाग आहेत त्याच्याशी संबंधित आहेत। अच्छा, ठीक। मुळातच या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो म्हणजे आता जी काही दुष्काळाची परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपल्याला येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे। आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे। कारण आपण नागपूर विभागाचा विचार केला तर मागील वर्षी 54% पाणी होतं, यावर्षी 55% आहे, त्यामुळे इथे काही फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही। अमरावती विभागाचा विचार केला तर मागील वर्षी 66% होतं, आता 57% आहे, त्यामुळे जवळपास हे पाणी देखील उन्हाळ्यात पुरेसं आहे। मात्र मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे 47% पाणीसाठा होता, तो आता केवळ 24% पाणीसाठा आपल्याकडे आहे। त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये आपल्याला विशेष प्रायोरिटायझेशन या ठिकाणी करावं लागेल। आणि एकूण राज्याचा जर विचार केला आपण, कारण जसं इथली परिस्थिती आहे तशी जरी चर्चेत उल्लेख आला नसला तरी ही परिस्थिती यावेळेस आपल्याला सातारा सांगली मधली देखील पाहायला मिळते, म्हणजे कोयनेचं पाणी जपून वापरावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे। तर एकूण राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये मागील वर्षी याच दिवशी 61% पाणीसाठा होता, तो यावर्षी 46% पाणीसाठा आहे। त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून या दृष्टीने आपण त्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि विशेषतः जो काही आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या पाणीसाठ्याचं नियोजन हे जुलैपर्यंत करायचं, अशा प्रकारचं त्याचं नियोजन आपण केलेलं आहे। यामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे की 3 गोष्टी करतो। एकतर अवेलेबल पाणी साठ्याच्या आधारावर आपण कालवा सल्लागार समिती जी आहे त्या कालवा सल्लागार समितीमध्ये किती पाणी सोडायचं आणि किती आपण त्या ठिकाणी ठेवायचं याचा निर्णय करतो। त्या संदर्भातल्या सगळीकडे कालवा सल्लागार समितीच्या बैठका काही झालेल्या आहेत आणि काही होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। दुसरं याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की पहिल्यांदा पिण्याचं पाणी, पिण्याच्या पाण्याची निकड संपवून जर पाणी असेल तर शेतीला पाणी आणि शेतीचं पाण्याची निकड संपवल्यानंतर उद्योगाला पाणी, असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। तर सगळ्या
धरणांच्या संदर्भातलं पाणी वाटप जे आहे ते पाणी वाटप आता जुलैपर्यंत याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे की बाष्पीभवनाचा विचार करून अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्यातलं पिण्याच्या पाण्याचं पाणी हे सोडून किती पाणी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर मग शेतीला आणि त्याच्यानंतर शेवटी आपण उद्योगाला जर उरलं तर पाणी देऊ अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मराठवाडा विभागामध्ये निश्चितपणे आपल्याला विशेषतः मेच्या काळामध्ये काही ना काही अडचण त्या ठिकाणी येईल। अर्थात आपण याचा थोडा म्हणजे कधी कधी जे काही आपल्यासमोर आव्हानं असतात त्याचं संधीत देखील रूपांतर करता येतं। जसं आपण मागच्या काळातही केलं तर या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आता सगळे वॉटर स्ट्रक्चर्स ड्राय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वॉटर स्ट्रक्चर्सचं डिसिल्टिंग करणं याच्याकरता आपण भर दिलेला आहे आणि जलयुक्त शिवार योजना ही या सगळ्या भागामध्ये अत्यंत वेगाने आपण हातामध्ये घेतलेली आहे। त्याचे नवीन रेट्स आपण फायनल करून दिलेले आहेत, त्याच्या एजन्सीज फायनल करून दिलेले आहेत। आता जिथे एनजीओ मिळाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देखील अधिकार दिलेले आहेत, त्यांना थेट पैसे आपण देतो जेणेकरून त्या ठिकाणचे जे छोटे तलाव आहेत या तलावाचं डिसिल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा। तो गाळ शेतीत गेला तर 2-3 वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि ऍडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते। तर त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे। मी स्वतः या संदर्भात जलसंधारण मंत्र्यांसोबत 3 बैठका केलेल्या आहेत। त्या संदर्भात जो काही निधी आपल्याला तिथे उपलब्ध करून द्यायचा तो निधी करून दिलेला आहे। प्रत्येक गावापर्यंत जलरथ जाईल आणि त्या गावामध्ये जनजागृती करेल अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम ऑलरेडी आपण बीजीएस सोबत सुरू केलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण ऑलरेडी जी काही आहे ती सुरू केलेली आहे। एक सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्या संदर्भात आपण जर जून 2021 ची स्थिती बघितली तर मराठवाड्यामध्ये साधारणपणे 2%, विदर्भामध्ये 14% आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 9% असा आपला अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक आहे। म्हणजे भौतिक अनुशेष आपण जो काही आर्थिक अनुशेष आहे तो आर्थिक अनुशेष तर पूर्ण केलाय पण भौतिक अनुशेष आपला शिल्लक आहे। त्या हिशोबाने जे काही आपण विचार केला तर अमरावती विभागामध्ये 31,000 हेक्टरचा, अकोल्यामध्ये 39,000 हेक्टरचा, वाशिममध्ये त्या ठिकाणी जवळपास 5,874 हेक्टर आणि बुलढाण्यामध्ये 34,000 हेक्टर इतका अनुशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आता जून 23 अखेर अनुशेष कार्यक्रमातल्या 70 प्रकल्पांची कामं आपण पूर्ण केलेली आहेत। 30 प्रकल्पांची कामं ही आता आपली प्रगतीपथावर आहे। ही 30 प्रकल्प झाले की 73,000 हेक्टर एवढा आपला सिंचनाची क्षमता ती वाढणार आहे आणि 22-23 मध्ये जवळपास 20,000 हेक्टर सिंचन क्षमता आपण निर्माण केली आहे। अमरावती विभागातला अनुशेष दूर करण्यासाठी 23-24 मध्ये जवळपास 2,428 कोटीची तरतूद आपण केली। यातून जून 2024 पर्यंत सुमारे 61,613 हेक्टर एवढा अनुशेष आपण दूर करू आणि जून 25 पर्यंत पूर्ण अनुशेष हा आपण त्या ठिकाणी दूर करू। त्याचं सगळं प्लॅनिंग झालं, सुप्रमा झाल्या, पैसे दिले आहेत आणि जवळपास सगळे टेंडर झालेत, काही टेंडर्स आता होत आहेत। त्यामुळे ते काम आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू। यासोबत आपल्याला कल्पना आहे की विशेषतः 2 प्रकल्प आपल्याकरता अत्यंत महत्वाचे आहेत। एक विदर्भाकरता वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प जो आहे, आता या प्रकल्पाच्या संदर्भात म्हणजे हा प्रकल्प असा आहे की जवळपास 550 किलोमीटर आपण नदीजोड प्रकल्प हा करतोय। 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हे वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारचा प्रकल्प होणार आहे ज्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांना याचा प्रचंड लाभ होणार आहे आणि जवळपास 4 लाख हेक्टर शेती म्हणजे 3,71,000 हेक्टर शेती ही त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे। एक प्रकारे विदर्भाकरता हा एक नवीन जीवनदान देणारा किंवा कायम दुष्काळ मुक्तीकडे नेणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता घेऊन, कॅबिनेटची मान्यता घेऊन आता आपण तो MWRRA कडे पाठवलेला आहे। माझी अपेक्षा आहे की पुढच्या 15-20 दिवसात MWRRA कडनं येईल। MWRRAच्या सूचनेनुसार तो पुन्हा कॅबिनेटला घ्यावा लागेल आणि त्यानंतर आम्ही याचे टेंडर प्रक्रिया वगैरे करू। आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024 सालीच या प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी झाली पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतोय। यासोबत जे पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आहे।
ज्यातनं मराठवाडा दुष्काळमुक्त होणार आहे आणि विशेषतः जो काही आता उत्तर महाराष्ट्र, नगर, नाशिक आणि मराठवाडा यात एक तणाव आपल्याला पाहायला मिळतो, हा तणाव आपल्याला कायमचा दूर करता येणार आहे. याचेही जे विविध टप्प्याचे प्रकल्प आहेत, हा सिंगल प्रकल्प नाही आहे, याच्यामध्ये वेगवेगळे खूप प्रकल्प आपण एकत्रित करून ते पाणी त्या ठिकाणी आणतोय. खूप मोठ्या प्रमाणात तलाव तयार करायचे आहेत. आता जवळपास सगळ्या प्रकल्पाचं प्लॅनिंग झालंय. या संदर्भातले कॅबिनेट निर्णय तर 2019 सालीच आपण घेतले होते. आता जवळपास झालेले आणि एक एक प्रकल्प त्यातला MWRRA कडे पाठवून त्याची मान्यता आपण घेतोय. आमचा प्रयत्न आहे की हाही प्रकल्प जो आहे याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत ते यावर्षी आपल्याला 2024 मध्ये सुरू करता आले पाहिजेत. याच्यामध्ये काही आंतरराज्य देखील आहेत, त्यामुळे काही 1-2 प्रकल्पांमध्ये बाजूच्या राज्यांचं देखील आपल्याला परमिशन लागेल, पण त्याच्यामध्ये त्यांचं पाणी आपण मागत नाहीये, आपल्याला कदाचित सबमर्जन्स त्यांचा लागेल. तर त्या दृष्टीने देखील जी काही पुढची कारवाई आपल्याला करायची आहे ती आपण करतोय. एक उत्तर महाराष्ट्राकरता देखील तापी पुनर्भरण प्रकल्प जो आहे हा आता आपण जवळपास अंतिम टप्प्याकडे नेतोय. हाही एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा एक ज्याला आपण एक जगातला आश्चर्य म्हणतो तशा प्रकारचा प्रकल्प आहे, कारण ज्यामध्ये तापीमध्ये या ठिकाणी सगळं ॲल्युव्हियल सॉइल असल्यामुळे म्हणजे जशी सरस्वती नदी खालून वाहते तशी तापी पण वाहते. म्हणजे आपल्याला नदीचा प्रवाह दिसत नाही, पण विहिरीमध्ये त्यातनं पाणी येताना दिसतं, कारण हे ॲल्युव्हियल सॉइलची ही कॅपॅसिटी आहे की ते सगळं पाणी जे आहे ते पाणी साठवू शकतं. आणि म्हणून याला एक मेगा रिचार्जचा प्रकल्प आपण म्हटलेला आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारचं इन्व्हॉल्वमेंट आहे. केंद्र सरकारने याच्यावर पहिला अहवाल तयार केलेला आहे, दुसरा अहवाल तयार होतोय. दुसरा अहवाल तयार झाल्यानंतर मग आपल्या कॅबिनेटकडे हा मान्यतेला येईल. आणि यातनं देखील नारपार वेगळा आहे, नारपारचंही घेतलंय आपण. नारपार मेगा रिचार्ज वेगळा आहे. मेगा रिचार्ज हा अकोल्याकडनं जळगावकडे जाणारा असा हा मेगा रिचार्ज आहे, आणि नारपार जो आहे तो नाशिककडनं खानदेशाकडे जाणारा असा, म्हणजे हा जो पट्टा या पट्ट्याला त्याचा फायदा त्याचा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आता आपण बघितलं असेल, आता जवळपास गोसीखुर्दचं काम संपवत आपण आणलेलं आहे. आणि आता जर त्यात नवीन, कारण अनेक वेळा नवीन मागण्या येतात आणि आपण नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन करतो, पण नवीन ऍडिशन जर केलं नाही तर 2024च्या शेवटी आपण गोसीखुर्द प्रकल्पाचं आत्ता एक्झिस्टिंग जे काम आहे ते पूर्ण करू शकू अशा प्रकारची मला त्या ठिकाणी शक्यता वाटते. आणि आताही आज जो अर्थसंकल्प या ठिकाणी केसरकर साहेबांनी आपल्यासमोर मांडला त्यातही 2000 कोटी रुपये विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता हे निश्चितपणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे आपण गेल्या 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता जी आहे ती निर्मित केलेली आहे. जवळपास या 3 वर्षामध्ये 3.25 लाख आपण हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार केली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना जी आहे या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 27 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प आता आपले पूर्ण झालेले आहेत. 17 प्रकल्प आपले प्रगतीपथावर आहेत. आणि या 27 प्रकल्प पूर्ण झाले की आपण 5.37 लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता ही आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला असं वाटतं की यातली मोठ्या प्रमाणात आता सिंचन क्षमता ही आपण तयार केलेली आहे. 5.37 लक्षपैकी 3.77 लक्ष एवढी सिंचन क्षमता ऑलरेडी आपली तयार झालेली आहे आणि उर्वरित देखील आपण करणार आहोत. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आपल्याला जवळपास हे प्रकल्प 19,367 कोटी रुपयाचे प्रकल्प याला आपल्याला केंद्र सरकारने मदत दिलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बळीराजा जलसंजीवनी योजना जी विशेषतः विदर्भ मराठवाड्याकरता तयार झाली आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके आपण त्याच्यामध्ये घेतले होते. ही एक योजना अशी आहे की जी योजना देशामध्ये फक्त महाराष्ट्राला मिळाली आहे. केवळ महाराष्ट्राकरता तयार करण्यात आलेली योजना 2018 साली माननीय मोदीजींनी ही योजना आपल्याला दिली, ज्याच्यामध्ये 91 प्रकल्पांना त्यांनी आपल्याला निधी दिला आणि त्या 91 प्रकल्पापैकी आता 46 प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आणि या 91 प्रकल्पांमुळे जवळपास 4 लाख हेक्टर म्हणजे 3.76 लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता आपण तयार करणार आहोत. त्यापैकी जवळपास 2 लाख हेक्टर पर्यंत आपण पोहोचतो आहोत आणि उर्वरित देखील आता काम अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आणि जवळपास आपण याच्यामध्ये आतापर्यंत 10,878 कोटी रुपये हे आपण खर्च केलेले आहेत आणि उर्वरित पैसा देखील केंद्र सरकारने जो काही आहे तो आपल्याला दिलेला आहे. सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये जलसंपदा विभागामार्फत 259 सिंचन प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रकल्पाची उर्वरित किंमत जी आहे
ती जवळपास 1 लाख कोटी रुपये एवढी उर्वरित किंमत आहे. जवळपास हे जे काही सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस या प्रकल्पाची जी काही उर्वरित सिंचन क्षमता आहे ती 24 लाख हेक्टर एवढी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पाणी साठा तयार होणार आहे. 298 टीएमसी पाणी हे आपण या प्रकल्पातनं अडवणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 23-24 या आर्थिक वर्षाकरता साधारणपणे 14,576 कोटी रुपये एवढी आर्थिक तरतूद आपल्याला राज्य सरकारच्या वतीनं मिळाली होती. त्यायोगे जवळपास 2 लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता आणि 17 टीएमसी पाणी साठा निर्माण करण्याकरता आपण 30 सिंचन प्रकल्प जवळपास पूर्णत्वाला आणलेले आहेत आणि त्याचं काम आपण करतो. 24-25 या आर्थिक वर्षाकरता आता 15,932 कोटी रुपये एवढी अर्थसंकल्पीय तरतूद आपण केलेली आहे आणि त्याजोगे 2.34 लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता आणि 25 टीएमसी पाणी साठा निर्माण करण्याकरता 39 प्रकल्प हे यावर्षी पूर्ण करण्याचं आपलं नियोजन या ठिकाणी आहे. एक गोष्ट मला विशेषत्वाने नमूद केली पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये विशेषतः सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे प्रकल्प थांबलेले होते. आता आपण जवळपास 1 वर्ष 7 महिन्यामध्ये आपल्या मंत्रिमंडळाने 121 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्याची किंमत जवळपास 99,000 कोटी रुपये आहे आणि त्यातनं 15,10,000 हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की निश्चितपणे सिंचन विभागामध्ये आपण जे काही प्रयत्न करतो आहोत त्यातनं आपल्या शेतकऱ्याला आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याला त्याचा लाभ येत्या काळामध्ये निश्चितपणे मिळेल. पेंटच्या संदर्भात तिथे लोक उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही कुठली म्हणता? काळू नाही, आपण तुम्ही आहे बाळगंगा म्हणजे बाळगंगाचं तर आम्ही परवा बैठक झाली, बाळगंगा पूर्ण करणार आम्ही करतोय. आज या निमित्ताने मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपल्या ऊर्जा विभागाच्या संदर्भात देखील काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले होते. आपण आता एक नवीन योजना आणली आहे ज्या योजनेकरता आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केलेली आहे आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना. आपण साधारणपणे वर्षाला 50,000, 78,000, 80,000 सौर पंप देत होतो. आता आम्ही यावर्षी जवळपास 8,50,000 सौर पंप, 8 लाख सगळी जेवढी पेड पेंडिंग डिमांड आहे 5 लाखाची ती सगळी क्लिअर करतो राज्यात. हा रेकॉर्ड आहे. 15,000 कोटी रुपये आम्हाला याच्याकरता केंद्र सरकारच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीने आपल्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीने त्याला क्लिअरन्स दिला आणि आम्हाला एडीबीने त्याचं लोन सँक्शन केलेलं आहे. त्यामुळे आता जो सौर म्हणजे अर्थात ज्याच्याकडे पंप आहे त्याला नाही देणार, ज्याचं पेड पेंडिंग आहे याच्यापैकी जो सौर पंपाचा ऑप्शन देईल त्याला आता थांबण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जेवढं त्याच्याकडे करण्याकरता काम लागेल वेंडरला तेवढंच. 8,50,000 पंप आपण या ठिकाणी देतो आहोत आणि याकरता मोठ्या प्रमाणात सगळी व्यवस्था आपण केली आहे. दुसरं एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आता हातामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे सर्व उपसा सिंचन योजना सौरवर नेण्याची. कारण आपल्याला माहिती आहे की उपसा सिंचन योजनांच्या संदर्भात त्याची बिलं भरली जात नाहीत आणि आपला रेट देखील हाय आहे. आपल्याला मोठी सबसिडी त्याच्यावर द्यावी लागते आणि म्हणून त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून आमच्या असं लक्षात आलं की जवळपास आपण एक साधारण 3,000 कोटी रुपयाची गुंतवणूक जर केली तर आपल्या सगळ्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत या आपण त्या ठिकाणी सौरवर आणू शकतो आणि त्याच्यामुळे आपली जी तफावत आहे म्हणजे आपली जी वसुली आहे किंवा वसुली नाही पण आपण जो रेट ठेवलाय आणि ऍक्च्युअल आपल्याला कॉस्ट पडते याच्यामध्ये जवळपास 4 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे हे गेल्याबरोबर 4 रुपये प्रति युनिट आपण वाचवू शकू. त्यामुळे याला देखील आपण मान्यता देतो आहोत आणि यातनं शेतकऱ्यांचं एक मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी दूर होणार आहे. एक अजून अत्यंत माइलस्टोन अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करू शकलो. आपल्याला कल्पना आहे की आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला दिवसा पाणी मिळालं पाहिजे, दिवसा पाणी देता आलं पाहिजे, वीज मिळाली पाहिजे
याकरता आपण जे फिडर आहे, म्हणजे आता समजा ज्याला सौर पंप मिळाला तो सौर पंपाने दिवसा पाणी देईल, पण ज्याच्याकडे सौर पंप नाही त्याला आज आपण कधी 8 तास कधी 12 तास त्याच्यावर कधी देत नाही, आणि ती अर्धे दिवस सकाळी देतो, अर्धे दिवस संध्याकाळी देतो, त्यामुळे रात्री देतो. शेतकऱ्यांची मागणी होती आणि म्हणून आपण 2017 साली पहिला प्रयोग राळेगण सिद्धीला केला होता की ज्याच्यामध्ये जे फिडर आहे, ज्याच्यावरून त्याला वीज येते, त्या फिडरलाच सोलरमध्ये कन्व्हर्ट करायचं, तिथे इंजेक्शन द्यायचं, सोलरचं इंजेक्ट करायचं. तर तो आपला त्या काळामध्ये 1000 मेगावॅट आपण करू शकलो होतो, अतिशय यशस्वी झाला होता. म्हणून आपण घोषणा केली होती की आम्ही सगळे फिडर हे सोलरवर नेणार. त्याकरता आपण जागा सरकारी आयडेंटिफाय केल्या. जिथे सरकारी जागा नाही तिथे आपण 50,000 रुपये एकरी किरायाने ते जागा घेतल्या आणि आपण त्या संदर्भात टेंडर्स काढले. मला सांगताना आनंद वाटतो, हा एक रेकॉर्ड आहे देशातला. 8,000 मेगावॅटचे टेंडर आपले पूर्ण झाले आणि देशातल्या नामांकित कंपन्या, म्हणजे आता आपल्याजवळ जेवढ्या जमिनी होत्या आणि जेवढे फिडर होते, आता काही सेकंड टप्पा आहे कारण आपल्याला अजून काही लागतील, पण जवळपास मेजर महाराष्ट्र हा आपला सगळा कव्हर झालाय. आणि ज्या देशातल्या विजेच्या क्षेत्रातल्या नामांकित कंपन्या आहेत अशा सगळ्या कंपन्यांनी इथे टेंडर भरलेले आहेत. आम्ही त्यांना MERC कडे आता पिटिशन आमची दाखल झाली आहे. MERCने मान्यता दिल्याबरोबर आचारसंहितेच्या आधीच आम्ही त्यांना याचं LOI देणार आहोत आणि LOI मिळाल्यापासनं 18 महिन्यामध्ये त्यांना ते काम पूर्ण करावं लागतं. 18 महिन्यात पूर्ण केलं तर त्यांना 30% सबसिडी मिळते. त्याच्यामुळे 18 महिन्यामध्ये 8,000 मेगावॅटचं डिस्ट्रीब्युटेड सोलर अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार करणार आहोत आणि आपल्या शेतकऱ्याला त्यानंतर दिवसा 12 तास वीज ही नियमित त्या ठिकाणी मिळेल. आणि हे जे मॉडेल आता आपण घेतलेलं आहे, मला हेही सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने ऍडवायझरी इश्यू केली आणि सगळ्या राज्यांना सांगितलंय की महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे ते मॉडेल तुमच्याही राज्यामध्ये तुम्ही आता अवलंबित करा. आणि मध्यंतरी कर्नाटकचे लोक देखील येऊन गेले, 2-3 राज्याचे लोक येऊन गेले आणि आपलं मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी स्टडी केलाय आणि ते मॉडेल देखील स्वीकारलेलं आहे. आपण म्हणजे या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी केंद्र शासनाची PSU आहे, SJBNL, त्यानंतर टोरेंट पॉवर आहे, रिलायन्स आहे, आवाडा आहे, मेगा आहे, सनस्ट्रीम आहे, महाजिनको आहे, सगळ्या नामांकित कंपन्यांनी. आणि याचा फायदा काय आहे, आपल्याला रेट काय मिळालाय, ₹2.90 ₹3.10. आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतो ती आपल्याला ₹7 पडते. शेतकऱ्याकडनं आपण ₹1.25 आणि ₹1.5 घेतो. समजा ₹1.5 जरी पकडलं तरी देखील ₹5.5 आपल्याला सबसिडी द्यावी लागते. त्यातली अर्धी सबसिडी आपण बजेटमधनं देतो आणि अर्धी सबसिडी जी आहे ही आपण इंडस्ट्रीवर लागतो. आता आपली सबसिडीची जी काही आपल्याला म्हणजे द्यावी लागेल, समजा ₹1.5 रेट आपण शेतकऱ्याचा ठेवला तर आपल्याला ₹5.5 ऐवजी फक्त ₹1.5 सबसिडी द्यावी लागेल. म्हणजे जवळपास ₹3 ते ₹4 आपले या ठिकाणी वाचतील. म्हणजे आपल्या बजेटमधलेही पैसे वाचतील. आणि एकदा हे सगळं कार्यान्वित झालं तर आज दरवर्षी आपण जे इंडस्ट्रीचे रेट वाढवतो ते इंडस्ट्रीचे रेट आपल्याला वाढवावे लागणार नाहीत, उलट आपल्याला रॅशनलाइज इंडस्ट्रीचे रेट करता येतील. आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं एक काम या ठिकाणी झालेलं आहे. यासोबत माननीय प्रधानमंत्री महोदयांनी एक नवीन योजना आणली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना. यामध्ये रूफटॉपवर सोलार करण्याकरता ते अनुदान देत आहेत आणि त्यामुळे 300 युनिट पर्यंत वीज ही त्या घराला मोफत मिळणार आहे. आणि याच्यामध्ये देखील जवळपास महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये निधी आपल्याला मिळतो आहे. आणि आपले पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 7 शहरं आपले हे या योजनेच्या अंतर्गत निवडलेले आहेत आणि अजून निवड प्रक्रिया त्याची चाललेली आहे. दुसरं एक अजून आहे की विदर्भ मराठवाडा करता आपण जी काही वीज सवलत योजना सुरू केली होती तर ती या मार्चमध्ये संपणार होती. ती सुधारित पद्धतीने देखील आपण करतोय, पण आता कालच मंत्रिमंडळाने पुढच्या 3 वर्षाकरता त्याला मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आता ती योजना 2024 2027 पर्यंत त्याला मुदतवाढ आहे. आणि आता एक समिती अजून तयार केलेली आहे जी माझ्याच अध्यक्षतेखाली आहे. याच्यामध्ये काही त्रुटी आहे. आम्ही विदर्भ मराठवाड्याच्या उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे काही अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याकरता एक समिती तयार केली आहे. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर या योजनेमध्ये सुधारणा करून मग 3 वर्षाकरता नाही 5 वर्षाकरता ही योजना
वंजारी साहेब लागू करण्यात येईल। त्यामुळे 5 वर्षाकरता पुढच्या हे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आपण एक अजून ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता रोहित्र दुरुस्तीसाठी पुढील 3 वर्षाकरता एक नवीन योजना केली। म्हणजे आपण नेहमी बघतो की सगळीकडे रोहित्राचं एक ओरड असते की बंद पडला, मग नवीन आला नाही, मग आमच्याकडे 1 महिना लागला। आता सगळं ऍपवर आणलेलं आहे, त्यामुळे तात्काळ आपल्याला त्या संदर्भातलं नोंदवता येतं आणि जेवढे रोहित्र आहेत त्याचा रिप्लेसमेंट रेशिओचा विचार करून ऍडिशनल रोहित्र आपल्याकडे असले पाहिजे। म्हणून 1500 कोटी रुपयाची नवीन योजना ही आपण तयार केलेली आहे की ज्या योजनेमुळे रोहित्र बंद झाल्याबरोबर त्याला रिप्लेस करता येईल आणि ऍडिशनल रोहित्र आपल्याजवळ असतील। आणि या योजनेमुळे दुसरं असं आहे की या योजनेमध्ये 15 वर्षापेक्षा जुनी जेवढी रोहित्र आहे ती सगळी बदलाचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे ते नवीन रोहित्र देखील त्या ठिकाणी आपण लावणार आहोत। ट्रान्सफॉर्मर रोहित्र म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे डीपी म्हणतात। काय म्हणतात? डीपी। ग्रामीण भागात डिप्या समजतात, डिप्या। आमच्या डिप्या गेल्या। राज्याची भविष्याची वीज मागणी लक्षात घेता आपण एक अजून गोष्ट केली आहे की अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये जेव्हा विजेची मागणी पीकवर जाते तर पीकवर जेव्हा मागणी जाते त्यावेळेस अनेक वेळा आपल्याला 11 रुपयांनी, 12 रुपयांनी, 13 रुपयांनी देखील वीज विकत घ्यावी लागते, कारण त्यावेळेस मार्केटमध्ये काय रेट असेल त्या रेटवर आपल्याला घ्यावी लागते। आणि याच्याकरता आपल्याला जर जगात आपण बघितलं तर ते आपली जी एकूण मागणी असते त्या मागणीच्या 25% पंप स्टोरेज सिस्टीम ते तयार करतात। कारण पंप स्टोरेजचा फायदा असा असतो की जशी आपण बटन बंद करून वीज बंद करू शकतो, बटन चालू करून वीज चालू करू शकतो, असं पंप स्टोरेजचं असतं। त्यामुळे पंप स्टोरेज स्कीम, पंप स्टोरेजची वीज आपल्याला 5 रुपयाची, 6 रुपयाची पडते, पण ती 12 रुपयापेक्षा स्वस्त पडते आणि पीकच्या डिमांडमध्ये हा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो। आणि महाराष्ट्र हा एक असं राज्य आहे की जिथे वेस्टर्न घाट आहे, ज्या ठिकाणी एक पंप स्टोरेज करता चांगल्या साईट्स अवेलेबल आहेत आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात सिंचन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या समन्वयाने पंप स्टोरेज करता करार केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये सर्वात जास्त करार आपले झालेले आहेत। पंप स्टोरेजच्या क्षेत्रामध्ये आता 29,770 मेगावॅट म्हणजे जवळपास 30,000 मेगावॅटचे करार हे आपण पंप स्टोरेजचे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 1,68,550 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे। आणि हा प्रत्येक करार देशातल्या नामांकित कंपनीसोबत झालेला आहे। याच्यामध्ये काही केंद्र सरकारच्याही म्हणजे ज्या केंद्र सरकारच्या PSUs आहेत त्यांनी देखील आपल्यासोबत करार केलेला आहे, कारण त्यांनाही केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमची पंप स्टोरेजची कॅपॅसिटी वाढवा, कारण पुढच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जर भारत जगाची 3री अर्थव्यवस्था होणार असेल तर विजेची मागणी आताच आपण एक्सपिरियन्स करतोय। महाराष्ट्रामध्ये आपण अभूतपूर्व अशा प्रकारची विजेची मागणी वाढलेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण हे पंप स्टोरेजचं जे काम आहे 30,000 मेगावॅटचं आणि 1,68,000 कोटी रुपयाची गुंतवणूक यामध्ये होणार आहे। दुसरं, आता आपण हळूहळू फॉसिलकडनं ग्रीन हायड्रोजनकडे चाललेलो आहोत आणि ग्रीन हायड्रोजन मध्ये पहिली ग्रीन हायड्रोजन पॉलिसी तयार करणारं आपलं राज्य आहे। आपण ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी तयार केली आणि आपण सांगितलं पहिले 3 अँकर युनिट जे येतील त्यांना आपण कॅपिटल सबसिडी देऊ, कारण कॅपिटल सबसिडी शिवाय ते एस्टॅब्लिश होऊ शकत नाही। आणि मग आपल्या पॉलिसीमुळे आता आपल्याकडे 3च्या ऐवजी 6 लोकांनी त्या ठिकाणी जवळपास 500 KTPAचं आपण लक्ष ठेवलं होतं, पण 877 KTPAचे आपले सामंजस्य करार हे 6 प्रकल्पांच्या संदर्भातले झालेले आहेत। आता आपण यांना सांगितलेलं आपण त्याचे काही माइलस्टोन तयार केले आहेत। जे पहिले 3 प्रकल्प यातले ते माइलस्टोन तयार करतील त्यांना आपण अँकर युनिट म्हणून दर्जा देऊ आणि त्यांना आपण आपली सबसिडी देऊ। उर्वरित 3 युनिट्सना आम्ही सांगितलं, म्हणजे या सगळ्यांना 6 लोकांना सांगितलंय की उरलेले जे 3 युनिट आहेत यांच्या व्हायबिलिटी करता तुमचं जर काही प्रपोजल असेल तर तुम्ही ते द्या, तेही आम्ही स्वीकारण्याकरता तयार आहोत। मला विश्वास आहे की देशातलं ग्रीन हायड्रोजनच्या संदर्भातले जे प्रकल्प आहेत हे पहिले प्रकल्प सुरुवातीचे 1-2-3च राज्यात येणार आहेत, त्यात महाराष्ट्र असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अपारंपरिक ऊर्जेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कार्य हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे।
आज आपल्या गृह विभागाच्या संदर्भात देखील काही मुद्दे या ठिकाणी आले। श्री निखिल वागळे पत्रकार यांच्यावरचा जो काही हल्ला आहे त्याचा विषय आणि विशंबर चौधरी याचा देखील विषय या ठिकाणी आला। याच्यामध्ये तात्काळ कारवाई केली। मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की निखिल वागळेंना त्या ठिकाणी पोलिसांनी हे सांगितलं होतं की आम्ही रूट क्लिअर करतो, तोपर्यंत तुम्ही थांबा, आम्ही सांगतो त्या रूटने तुम्ही जा। आंदोलन चाललेलं आहे, पण त्यांनी त्यावेळेस ते काही ऐकलं नाही। ते म्हणाले मी काही तुमचं ऐकणार नाही आणि मी काही या ठिकाणी थांबणार नाही, आणि ते दुसऱ्या रूटने गेले। जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांच्यासोबत म्हणजे आता लोक असं म्हणतात की बाबा या मुलींनी वाचवलं, त्यांनी कोणी वाचवलं असेल त्यांचे सगळ्यांचे आभार आहे, पण ते निघाले त्यांच्यावर प्लेन क्लोथचे पोलीस होते। त्या पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे, नाहीतर तिथे अडचण झाली असती। आणि त्यानंतर जवळपास 10 आरोपींना अटक केलेली आहे, 9 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहेत, आणि जवळपास याच्यामध्ये भादवी 143, 45, 147, 148, 149, 336, 324, 427 ही सगळी कलमं ही याच्यामध्ये लावलेली आहे। केवळ मला या निमित्ताने हल्ल्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही, आणि अशा प्रकारचा पत्रकार असो किंवा कोणी असो आणि कुठल्याही विचाराचे लोक असो, अशा प्रकारचा हल्ला हा चुकीचाच आहे, त्याचं समर्थन मी करणार नाही। मात्र त्यासोबत एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरही काही मर्यादा आहे। त्या मर्यादेचे पलीकडे जाणं आणि देशाच्या पंतप्रधानांना हीन भाषेमध्ये बोलणं, अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल वापरणं की जे कुठेही संसदीय तर सोडाच, पण आपल्या व्यवहार भाषेमध्ये देखील बसत नाही, अशा प्रकारचं देखील, आणि त्याच्यातनं मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला, अशा प्रकारचा अभिव्यक्ती हा हल्ला चुकीचाच आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वगैरे हल्ला नाही आहे। कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन ज्या प्रकारचे त्या ठिकाणी शब्द वापरले गेले आहेत, तर त्या शब्दांचा देखील मी या ठिकाणी निश्चितपणे निषेध करतो, आणि माननीय पंतप्रधानांच्या संदर्भात असे शब्द वापरणे अयोग्य आहे हे देखील या ठिकाणी साहेब, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली आहे, त्याची व्याख्या मी साहेब वकील आहेत, मी पण वकील आहोत, आम्ही शिकलो आहे ती। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली आहे की ही जी लिबर्टी आहे ही लिबर्टी अखंड आहे, पण तरी देखील त्याला सीमा आहे। जोपर्यंत माझी लिबर्टी माझ्या बाजूच्या लिबर्टीवर अतिक्रमण करत नाही, तोपर्यंत माझ्या लिबर्टीला अखंडित अशा प्रकारचा अधिकार आहे। बरोबर आहे वकील साहेब? लोकप्रतिनिधी असो कोणी असो, कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेलं, संविधानाने सांगितलेलं, संविधानाने सांगितलं माय लिबर्टी इज ऍब्सोल्यूट। भाई, माय लिबर्टी इज ऍब्सोल्यूट अंटिल इट एन्क्रोचेस द लिबर्टी ऑफ माय नेबर। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराच्या संदर्भातला देखील विषय उपस्थित झाला। हा एक जमिनीचा वाद होता। त्या जमिनीच्या वादामध्ये त्यांचं मत होतं की ही जमीन माझी आहे, समोरचे जे आहेत त्यांचं मत होतं की आम्ही काहीतरी अपील केलेली आहे, त्याच्यामुळे आमची अपील मंत्रालयामध्ये आहे, त्यामुळे त्याचा निर्णय लागायच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड करू नका। त्यातनं बरेच वाद झाले, ते वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, आणि त्याच्यानंतर काय झालं ते सगळं आपण सगळ्यांनी टीव्हीवरच बघितलेलं आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे। याच्यामध्ये देखील कारवाई जी आहे ती कारवाई झालेली आहे। फक्त मला असं वाटतं की ही घटना असेल किंवा श्री अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना असेल, याला काय घटना गंभीरच आहे, पण याला काही वैयक्तिक अँगल्स आहेत। म्हणजे हे काही कोणीतरी तिसऱ्याने येऊन कुठल्या तरी कायदा आणि सुव्यवस्थेतनं केलेले हल्ले नाही आहेत, तर याला नाही, अभिव्यक्तीचे काही संबंध नाही याचा, याला अभिव्यक्तीशी जोडू नका, ही वेगळी अभिव्यक्ती आहे। पण मला असं वाटतं की तरी म्हणजे घटनेचं गांभीर्य यांनी कमी होतच नाही। आता ही जी काही दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची जी काही हत्या झाली, सगळ्यांनाच दुःख आहे। तरुण नेता होते, त्यांना एक पुढे फ्युचर होतं, आणि त्यामुळे अशा प्रकारे त्यांची हत्या होणं आणि
हा जो काही मॉरिस आहे, मॉरिस, या मॉरिसने हा गुन्हा आता त्याच्यावर गुन्हे देखील आहेत, त्याला काही हिस्ट्री पण आहे, त्यांचे काही थोडे असे बघा. आता एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण मग त्याचं विश्लेषण करणं ते काही स्वतःच्या बद्दल उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं फार याच्या खोलात नच गेलेला बरं. मी एवढंच सांगू इच्छितो की काही वैयक्तिक वाद निर्माण झालेले होते आणि त्यातनं हे जे काही मॉरिस आहेत त्यांनी अतिशय निघृणपणे त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं. निमंत्रित करून आपण फेसबुक लाईव्ह करून आपण दोघं एक आहोत असं सांगू असं सांगितलं आणि आधी तयारी करून ठेवली होती आणि कोल्ड ब्लडेड अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी त्यांची हत्या केली आणि त्याच्यानंतर स्वतःला गोळ्या मारून घेतलेल्या आहेत. त्यांचा जो अंगरक्षक होता अमरेंद्र कुमार मिश्रा याचं पिस्तूल त्यांनी वापरलेलं आहे. तर अमरेंद्र कुमारला त्याच्या पिस्तुलाचा लायसन्स आहे पण ते पिस्तूल यांनी वापरलेलं आहे. त्यामुळे अमरेंद्र कुमारवर देखील या ठिकाणी जी काही आहे चौकशी झालेली आहे त्याची आणि त्यालाही केलेलं आहे. तथापि अनेक लोकांनी अनेक शंका माननीय विरोधी पक्षनेते याच्यामध्ये व्यक्त केल्यामुळे जोपर्यंत सखोल चौकशी होऊन पूर्ण सत्य यातलं बाहेर येत नाही तोपर्यंत चौकशी थांबवली जाणार नाही. म्हणजे आता मयत गेले, आरोपी गेले म्हणून चौकशी थांबा अशा प्रकारचा कुठेही विचार नाही. याच्यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का, त्याच्यामध्ये काही अजून त्याला अँगल्स आहेत का, या सगळ्या गोष्टीची नीट चौकशी जोपर्यंत सगळे पुरावे आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत ही चौकशी आपण मागणी केल्याप्रमाणे निश्चितपणे आम्ही सुरू ठेवू. या ठिकाणी जे काही विविध मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत, महिलांवरच्या गुन्ह्याचा मुद्दा आहे. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर आता 2023 साली 47,381 गुन्हे घडले पण त्यातले 96% गुन्हे जे आहेत ते उघडकीस आलेले आहेत. बलात्काराचे जे काही गुन्हे घडले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 7,521 गुन्हे आहेत. त्यातही 98.49% गुन्हे उघडकीस आले आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे जे गुन्हे आहेत त्यातही 99% गुन्हे उघडकीस आले आहेत. आणि म्हणजे हे दुर्दैवी आहे पण 2023 मध्ये जे काही बलात्काराचे गुन्हे घडले आहेत त्यामध्ये 99.5% हे ओळखीच्या लोकांनी केलेले गुन्हे आहेत आणि त्यातही बहुतांश ठिकाणी नातेवाईक किंवा जवळचे नातेवाईक असा विषय आहे. आणि आता 2024 मध्ये जवळपास 99% जे उघडकीस आलेले गुन्हे आहेत ते ओळखीच्या लोकांनीच या ठिकाणी केलेले आहेत. पण मी असं समजतो की याचा अर्थ हा आहे की समाजामध्ये या गोष्टी यापूर्वी देखील होत असाव्यात मात्र समाजाच्या प्रेशरमुळे महिला पुढे येत नव्हत्या, त्या तक्रारी करत नव्हत्या. आज महिला पुढे येत आहेत आणि तक्रारी करतात आणि म्हणून आपण बघितलं असेल की 2012 पासून प्रत्येक वर्षी, आता बंटी पाटील तर स्वतः राज्यमंत्री होते, प्रत्येक वर्षी गुन्ह्यांची संख्या वाढते, दरवर्षी वाढते. कारण गुन्ह्याचं फ्री रजिस्ट्रेशन देखील आपण करतो आणि महिलाही आता आणि घरचे लोक बदनामी होईल आता तू गुन्हा दाखल करू नको असं म्हणत नाहीत. आता घरचे लोक सपोर्ट करतात आणि गुन्हे त्या ठिकाणी निश्चितपणे दाखल होत आहेत. एक आपल्या खरं म्हणजे पोलिसांचं एका गोष्टी करता निश्चितपणे आपण अभिनंदन केलं पाहिजे ते म्हणजे ऑपरेशन मुस्कान. जे ऑपरेशन मुस्कान आपल्या पोलिसांनी या ठिकाणी 2015 साली सुरू केलं आणि आता 2015 पासून 2023 पर्यंत 12 ऑपरेशन्स आपल्या पोलिसांनी केलेले आहेत आणि जवळपास यामध्ये 38,951 बालकांना त्यांच्या घरात पोहोचवण्याचं काम, म्हणजे जे पळून गेले होते, जे हरवले होते अशा बालकांना शोधून, आणि यातले अनेक असे आहेत काहींच्या तर संदर्भात गुन्हा नोंद होता म्हणजे त्यांच्या घरच्यांनी कंप्लेंट केली होती. अनेक असे होते की वर्ष आहेत पण घरच्यांनी कंप्लेंट देखील केलेली नाहीये, पण त्यांनाही शोधून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पोलिसांनी या ठिकाणी केलं आहे. आज आपण डायल 112 जो केलेला आहे याचा रिस्पॉन्स टाइम आता चांगला झालेला आहे. पूर्वी 2022 पर्यंत तो 15 मिनिटं होता, 23 मध्ये तो 8.47 मिनिटं होता, आता 2024 मध्ये तो 6.51 मिनिटं इतका रिस्पॉन्स टाइम आपण त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी त्यामध्ये 1502 चारचाकी आणि 2269 दुचाकी वाहने हे जीपीएस यंत्रणे सेट ठेवले आहेत. त्यामुळे आता कॉल गेल्याबरोबर ऑटोमॅटिक अलर्ट देखील त्या ठिकाणी जातो आणि रिंग सेन्स देखील आपण त्या ठिकाणी करतो. त्यामुळे कोणाला हे म्हणता येत नाही की आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही पोहोचलो नाही.
जवळचा जो आहे त्याला जावंच लागतं आणि त्यामुळे हा रिस्पॉन्स टाइम जो आहे तो वाढतोय. याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सातत्याने होते, कारण आपण जेव्हा जिओ फेन्सिंग करतो तर त्यावेळेस करत असताना कधी पिन कोडनी करतो, कधी मग त्यात नवीन नवीन लक्षात येतं की एखाद्या पिनकोडमध्ये जास्त मोठा एरिया असतो, त्यामुळे ज्या जवळच्याला अलर्ट जायला पाहिजे त्याला जात नाही, दूरच्याला अलर्ट जातो. तर असं इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये जे काही आपल्या समोर उदाहरणं येत आहेत त्यातनं इम्प्रूव्हमेंट होते आणि ते जे काही त्यातले चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस आपण निश्चितपणे आपण करतोय. आणि मोठ्या प्रमाणात आपण कारवाई जी आहे ती कारवाई सुरू केलेली आहे. यावेळेस आता आपण जवळपास 4397 आरोपींवर तडीपारीची कारवाई केली आहे, 1318 आरोपींवर मोक्काची कारवाई केली आहे. आणि एकूण प्रतिबंधात्मक कारवाया ज्या आहेत, कारण अनेक वेळा लोक म्हणतात की तुम्ही गुन्हा घडल्यानंतरच कारवाई करणार आहात का, प्रतिबंधात्मक कारवाई केली तर गुन्हे थांबवता येतात. जवळपास 59,942 एवढ्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई ही आपण केली आहे. यावर्षी आपण जर 2022ची तुलना केली तर 2023 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये अगदी मामूली घट आलेली आहे. म्हणजे 77 गुन्ह्याची घट आहे की मी फार घट समजत नाही, पण याचा अर्थ आहे की कुठेतरी हळूहळू सायबर गुन्ह्यांशी आपण आता स्पर्धा करू शकतोय. कारण पूर्वीचं आपल्या सायबर कॅपॅबिलिटीज देखील फार नव्हत्या, त्यामुळे आणि ज्या वेगाने सायबर गुन्हे वाढले त्या वेगाने आपल्या कॅपॅबिलिटीज वाढल्या नाहीत. पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण आपली नवीन सायबर कॅपॅबिलिटी जी या सभागृहात मी घोषित केली होती, जी देशातली सगळ्यात चांगली असणार आहे, त्याचा आता आपण वर्क ऑर्डर LNT ला दिलेला आहे आणि LNT पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचा पहिला टप्पा कार्यान्वित करेल आणि देशातला सगळ्यात चांगला सायबर प्लॅटफॉर्म हा आपल्याकडे असेल, ज्याच्यावर सगळ्या बँका असतील, ज्याच्यावर सगळ्या NBFCs असतील, ज्याच्यावर सगळ्या सोशल मीडिया साइट्स असतील, ज्याच्यावर सगळे डिजिटल हँडल्स असतील, म्हणजे ज्याच्यातनं फास्टेस्ट रिस्पॉन्स टाइमने आणि प्रिसिजन पद्धतीने आपण अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत हे गुन्हे शोधू शकू. जवळपास 800 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे की ज्याची सुरुवात आता आपण या ठिकाणी निश्चितपणे करतोय. साधारणपणे सातत्याने पोलीस भरतीचा विषय हा आपल्या समोर येत असतो. मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर भाई रेकॉर्ड पद्धतीने आपण भरती केली आहे. म्हणजे जवळपास 24,000ची भरती आपण ऑलरेडी करून चुकलो आहोत आणि आजच आपण ऍडव्हर्टिजमेंट काढली आहे आणि 17,000 पोलिसांच्या भरतीची ऍड आहे आणि 10% मराठा आरक्षणासहित 17,000 पोलिसांच्या भरतीची ऍड आज निघालेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आल्यानंतर पहिली जी ऍड निघाली आहे ती पोलीस भरतीची आलेली आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे स्टॅटिस्टिक्स जी आहे हे स्टॅटिस्टिक्स तसं फारसं काही गुन्ह्यांच्या बाबतीत महत्वाचं नसतं. आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत 3-4 याच्यात गुन्हे वाढले आहेत. जसं खुनाचा प्रयत्नामध्ये 33 वाढ आहे, त्यानंतर आपल्या दरोड्यामध्ये 32 वाढ आहे, फसवणुकीमध्ये जास्त वाढ आहे, जवळपास 900ची वाढ आहे, खुनामध्ये 87ची घट आहे, जबरी चोरीमध्ये 549ची घट आहे, घरफोडीमध्ये 665ची घट आहे आणि चोरीमध्ये 3659ची घट आहे. त्यामुळे कुठे घट आहे कुठे वाढ आहे, पण कुठे ॲबनॉर्मल घट किंवा ॲबनॉर्मल वाढ या ठिकाणी नाही आहे. आणि या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भातली कारवाई जी आहे ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी चाललेली आहे. काही गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात एक ऑपरेशन ब्लॅकफेस आपण सुरू केलेलं आहे. या ऑपरेशन ब्लॅकफेसमध्ये विशेषतः लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ हे जे काही टाकले जातात ते तात्काळ त्या ठिकाणी डार्क नेटवर देखील किंवा नॉर्मल नेटवर देखील शोधून आणि त्याला तिथनं रिमूव्ह करणे अशा प्रकारची एक कारवाई आपण सुरू केली आहे. जवळपास अशा प्रकारे 464 गुन्हे हे आपण नोंदवलेले आहेत. 196 आरोपींना आपण या ठिकाणी अटक केलेली आहे आणि या सगळ्या साईट्स ज्या आहेत या साईट ब्लॉक करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात केलं आहे. आता जो काही आपले ते पायरसी आहे त्या पायरसीला आळा घालण्याकरता महाराष्ट्र इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्राईम युनिट अशा प्रकारचं एक नवीन युनिट आपण MIPCU स्थापन केलेलं आहे आणि या युनिटचा फायदा घेऊन जवळपास 9,700 वेबसाईट
वर आपण कारवाई केलेली आहे आणि 1104 वेबसाईट निलंबित केलेल्या आहेत. यासोबत आपण विशेषतः नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल जे आहे या पोर्टलवर मगाशी मी एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली की जे काही महिलांविरुद्धचे गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये निर्गती फास्ट झाली पाहिजे आणि कोर्टात केस म्हणजे चार्जशीट दाखल झाली पाहिजे 60 दिवसात असे आपल्याला निर्देश होते. आपण जवळपास त्याच्यामध्ये 14% होतो. 14% आता जवळपास आपण 80% पोहोचलो आहे. 80% आणि आपल्याला ते 95% पोहोचायचं आहे की 60 दिवसामध्ये त्या संदर्भातली निर्गती ही आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना केली आहे. 50 सायबर पोलीस ठाणे आणि 51 सायबर लॅब्स या देखील आपण त्या ठिकाणी चालवतो आहोत. यानंतर माननीय खडसे साहेबांनी एक विषय मांडला होता. अंतुर्ली गाव इथे अवैध धंदे त्या संदर्भात त्या ठिकाणी छापा देखील टाकण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातली सगळी कारवाई देखील करण्यात आलेली आहे. आणि नसताना बोलू नका. जळगाव जिल्ह्यांमध्ये कोणाला कोणापासून धोका आहे हे मला माहित नाही, पण मला सगळ्यांपासून धोका वाटायला लागला. एक राज्यामध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अवैध डान्स बार चालू असण्याचा मुद्दा आहे. या संदर्भात सातत्याने कारवाई आपण करतो. जवळपास 402 छापे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई देखील करण्यात आलेली आहे. आणि जिथे अशा प्रकारचं म्हणजे ऑर्केस्ट्राची परमिशन आहे पण कारण आपल्याला त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ऑर्केस्ट्राची परमिशन द्यावी लागते, त्या परमिशनचा गैरवापर होतोय त्या ठिकाणी परवाने निलंबित करण्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे तो ड्रग्सच्या संदर्भात. आणि आपल्याला कल्पना आहे की मागच्याही काळामध्ये मी या सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण झिरो टॉलरन्स टू ड्रग्स अशा प्रकारची मोहीम सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपले युनिट्स याच्यावर कारवाई करतायत. आपल्याला कल्पना आहे जे काही आता कारवाया याच्यामध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या कारवाया जर आपण बघितल्या, विशेषतः आता पुण्याला जी काही कारवाई झाली ही कारवाई एक अभूतपूर्व अशा प्रकारची कारवाई आहे. आपण पोलिसांना या सूचना दिल्या की आतापर्यंत आपण ड्रग्सचं जेव्हा कार्टेल एखादा पकडतो किंवा एखादा पेडलर पकडतो त्याचा चार्जशीट दाखल करून आपण समाधान मानतो. त्याचा फॉरवर्ड लिंकेजही पाहत नाही आणि त्याचा बॅकवर्ड लिंकेजही पाहत नाही. आता आपण सूचना दिल्या की प्रत्येक केसमध्ये पेडलर असो, अगदी 40-50 ग्रॅमवाला पेडलर असो की काही असो, प्रत्येक याच्यात याचा व्यवहार कोणाकोणाशी झाला, याच्याकडे कुठून आला आणि याने कोणाकोणाला दिलं अशी लिंक शोधायची. आणि या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंक शोधण्यामध्ये आज पोलिसांनी अनेक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 19 फेब्रुवारी 2024ला 500 ग्रॅम MD सोमवार पेठेतनं जप्त करण्यात आला. आणि मग त्यातनं जेव्हा लिंकेज पाहिलं तर विश्रांतवाडीमध्ये 1.25 किलो MD आपल्याला सापडला. तो तपास पुढे गेला तर 52 किलो MD साठा धानोरी या ठिकाणी आपल्याला सापडला. काय दिलं रे बाबा. त्यानंतर अजून पुढे घेतलं तर अर्थ केमिकल लॅबोरेटरी कुरकुम दौंड येथे 663 किलो MDचा साठा सापडला. मग तिथनं लक्षात आला की दिल्लीमध्ये देखील त्यांचं लिंकेज आहे. म्हणून दिल्लीमध्ये विशेष चमू आपली पाठवली तर दिल्लीमध्ये एका ठिकाणी 319 किलो आणि दुसरीकडे 651 किलो असं 970 किलो माल हा दिल्लीमध्ये सापडला. त्या तपासातनं सांगलीचा पत्ता मिळाला. सांगलीमध्ये 149 किलो MD त्या ठिकाणी जप्त केला. असा एकूण 1837 किलो MD हा जप्त झालेला आहे, ज्याची किंमत 3,580 कोटी रुपये आहे. आणि आता याच्यामध्ये जे आरोपींना अटक केलेली आहे ते सगळे आरोपी हे जुने हिस्ट्री शीटर आहेत. हे सगळे यांच्यावर 5-5, 7-7, 8-8 गुन्हे असलेले लोक हे आहेत. आणि एक गोष्ट म्हणजे आता ज्या पोलिसांनी चांगली कारवाई केली त्या पोलिसांना आपण 25 लाखाचं बक्षीस दिलंय. पण त्याच वेळी पोलिसांना हे देखील सांगितलंय की
ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स आहे. कुठल्याही पोलिसांचा ड्रग्सच्या प्रकरणामध्ये संबंध दिसला तर आर्टिकल 311च्या खाली त्यांना बडतर्फच केलं जाईल, दुसरी कुठलीही शिक्षा नाही. हा निर्णय आपण केला. पोलिसांचा तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पुरस्कार देऊ. पण कोणाचं इन्व्हॉल्वमेंट, कारण खरं म्हणजे आपले पोलीस चांगले आहेत, ते चांगलं काम करतात. पण तरी देखील मी पोलिसांनाही सांगू इच्छितो की उद्याच्या काळात याची वाढ झाल्यानंतर केवळ श्रीमंताची पोरं त्याच्या आहारी जातील असं नाहीये. तुमची, माझी आणि पोलिसांची पोरं देखील त्याच्या आहारी जाऊ शकतात, अनेक वेळा जातात. त्यामुळे अशा गुन्ह्यांना जर कोणी संरक्षण देत असेल तर तो स्वतःच्या पुढच्या पिढींना देखील त्या ठिकाणी अडचणीमध्ये टाकतोय. त्यांचाही नाश करण्याची बीजारोपण तो स्वतः करतोय. आणि म्हणून या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण घेतलेली आहे आणि टॉप प्रायोरिटीवर पोलिसांना यामध्ये कारवाई करायला सांगितलंय. विशेषतः आता जेवढे केमिकल कारखाने आहेत याच्या तपासणीची मोहीम आम्ही घेतो आणि त्यातले बंद केमिकल कारखाने, कारण केमिकल कारखान्यांमध्ये जी मशिनरी आहे त्या मशिनरीचा वापर करून हे ड्रग्स तयार करता येतात. आता ही जी फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये 2 प्रकारचा माल बनायचा. एक रेग्युलर त्यांचा माल जो सगळीकडे अलाउड आहे आणि त्याचवेळी एमडी पण ते बनवायचे. त्यामुळे या संदर्भात यांच्या तपासणीची मोहीम घेण्यात येईल. याच्याकरता आपण एक इंटेलिजन्स युनिट तयार केलाय. आपल्याकडे अँटी नार्कोटिक सेल ऑलरेडी आहे, पण याच्या व्यतिरिक्त आता एक पूर्ण आस्थापना नार्कोटिक्सच्या संदर्भात आम्ही तयार करतो आहोत. म्हणजे जसं इकॉनॉमिक ऑफेन्स विंग हा सगळ्या पोलीस स्टेशनला सक्षमतेने आता आपण सुरू केला, पूर्वी तो मुंबई पुण्यातच असायचा. अशा प्रकारचा कंप्लीट नार्कोटिक सेल एक युनिट हे प्रत्येक पोलीस स्टेशनला फुल फ्लेज युनिट असेल, अशा प्रकारची पदमान्यता आता आम्ही घेतोय. ती जवळपास पुढच्या कॅबिनेटला आम्ही घेऊ आणि त्यातनं पूर्ण राज्यामध्ये नार्कोटिक्सच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई करू. आणि गुन्हे हे देखील मोठ्या प्रमाणात आपण दाखल करतोय. अगदी पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण म्हणजे पुणे जिल्ह्याचा विचार आपण केला तर जवळपास 443 गुन्हे दाखल करून 586 आरोपींना आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. एक सागरी सुरक्षेच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला होता. मी आपला जास्ती वेळ यामध्ये घेणार नाही, पण आता जवळपास 20 गस्ती नौका खरेदी करण्यासाठी 117 कोटी रुपये करता आपण प्रशासकीय मान्यता दिली आहे. आणि तोपर्यंत आपण काही नौका ज्या आहेत या भाड्याने घेतलेल्या आहेत. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याला या नौकांची आवश्यकता पडते आणि त्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणजे ट्रेनिंगचं एक मोठी फॅसिलिटी त्यांची तयार केलेली आहे. आपल्याला माहिती आहे या शेवटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये जे सगळे पोलीस आहेत त्या पोलिसांना काही समुद्रात पोहण्याची कुठलाही सराव नाहीये. त्या सगळ्या पोलिसांना समुद्रात पोहण्याचा सराव हा आपण त्या ठिकाणी देतोय. वेपन्सचं ट्रेनिंग देतोय. त्यांच्याकरता एक स्पेशल ट्रेनिंग मॉड्यूल ही आपली जी पुण्याची इंटेलिजन्स अकॅडमी आहे त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत त्यांना ट्रेनिंग देतोय जेणेकरून त्यांना पायरसी किंवा समुद्रावर जी काही पहारा द्यावा लागतो याच्या जे काही स्पेशलाइज गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना करता याव्यात या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे. आपण मगाशी मी सांगितलं सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संदर्भात सांगितलं. कुठले मला आता माहिती नाही, पण जानकर साहेबांकडनं माहिती घेत होती आणि त्याच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करू. मुंबईमध्ये शहर जी काही निर्भया पथक आहे या पथकाने देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण मुंबई पोलिसांकरता एक मिशन कर्मयोगी च्या अंतर्गत एक मिशन राबवलं ज्याच्यामध्ये बृहन्मुंबई पोलिसांच्या आस्थापनेवरील 550 लोकांना मास्टर ट्रेनर आपण तयार केलं आणि हे 550 मास्टर ट्रेनर आता 45,000 पोलीस आणि कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देत आहेत. आणि हे 5 दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं ट्रेनिंग
हे आपण त्या ठिकाणी देतोय। आपल्याला माहिती आहे पोलिसांना जी काही घराकरता आपण अग्रिम द्यायचो ती मध्यंतरीच्या काळात योजना बंद झाली होती। ती योजना आपण पुन्हा सुरू केली आहे आणि जवळपास 4764 पोलिसांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या घराकरता अग्रिम जी आहे ही अग्रिम या ठिकाणी दिलेली आहेत। यासोबत मगाशी मी हा कागद सापडला आता सागरी सुरक्षेच्या संदर्भात आपण पोलीस बोटींचं मी सांगितलं, सागरी पोलीस स्टेशन, सागरी चेकपोस्ट जे आहेत याच्यामध्ये आपण आता 91 सागरी चेकपोस्ट सुरू केलेले आहेत। सागरी ऑपरेशनल रूम या आपण सुरू केलेल्या आहेत आणि 14 जेटींवर आपण सगळे साधन सामुग्री आणि उपकरणं हे त्या ठिकाणी ठेवले आहेत जेणेकरून आपल्याला फास्ट अशा प्रकारे रिस्पॉन्स करता येईल। मनुष्यबळाच्या संदर्भात मी सांगितलं नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग यांच्या वतीनं 10 आठवड्यांकरता मरीन पोलीस फाउंडेशन कोर्सचं आयोजन करण्यात आलं आणि त्यातनं 13 सत्रांमधनं 115 प्रशिक्षणार्थी आपले जे तिथले प्रमुख अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय। तसंच तटरक्षक दलाकडनं देखील 4 आठवड्याचं मरीन पोलीस प्रशिक्षण आपण आयोजित केलं आणि त्याच्या अंतर्गत आपल्या लोकांना प्रशिक्षण दिलंय आणि या माध्यमातनं आपले जे काही पोलीस आहेत आता वेगवेगळ्या प्रकारचे मी आता सगळ्या गोष्टी सांगत नाही 4 पानं आहेत कारण काय काय प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे। एक गोष्ट अजून मला लक्षात आणून दिली पाहिजे मागच्या काळामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये वेठबिगारीच्या संदर्भात खूप मोठी चर्चा झाली होती आणि आपले विवेक पंडितजी यांनी अतिशय पोटतिडकीनं विषय मांडले होते विरोधी पक्षनेत्यांनी आपण आणि त्यानंतर आपण वेगवेगळे निर्णय घेतले आणि त्याचा एक अतिशय चांगला परिणाम झाला आणि 12 फेब्रुवारीला श्री विवेक पंडित यांच्या नेतृत्वामध्ये 17 कातकरी कुटुंबांना त्यांची हडपलेली जमीन परत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि हे असे लोक होते ज्यांना 30-30 वर्षापूर्वी जमिनी मिळाल्या त्यांच्या जमिनी 40 रुपये तुझ्याकडे उधार आहे म्हणून माझ्याकडे कामही कर आणि जमीन पण त्यांची घेऊन घेतली। त्या सगळ्या ज्या काही महिला होत्या त्यांचे जे अनुभव ऐकले ते अंगावर शहारे आणणारे होते म्हणजे त्यांना वैयक्तिक दृष्ट्याही एक्सप्लॉइट केलं आणि त्यांना अक्षरशः भिकेला लावलं पण एक अतिशय चांगली गोष्ट ही त्या ठिकाणी झाली आणि त्यांना आपण चावडी वाचनाच्या माध्यमातून हे लक्षात आलं। त्यानंतर त्यांना हा भीती होती की हे जे काही आरोपी आहेत हे आमच्यावर कारवाई करतील। त्यांचा 7/12 त्यांना दिला, त्यांच्या जमिनीची मोजणी करून दिली, मोजणी करून त्यांच्या नावाचा फलक तिथे लावला आणि आता त्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी कुठला तरी प्रकल्प ज्यातनं त्यांना पैसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करतोय आणि आता यातनं लक्षात आलंय ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे आपण जमिनी दिल्या आदिवासींना त्या त्या गावांमध्ये येत्या काळामध्ये आपण चावडी वाचन करणार आहोत कारण चावडी वाचनात लक्षात येतं जमीन कोणाची आणि मालकी कोणाकडे म्हणजे यांच्या जमिनीवर काही लोक स्विमिंग पूल बांधून बंगले बांधून त्या ठिकाणी राहत आहेत। तर आता हा एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील अशा प्रकारचा विषय या ठिकाणी झालेला आहे। हा कातकरी मेजर कातकरी समाजच आहे, हे सगळे कातकरी आहेत ज्यांना आपण ते परत केलेलं आहे। दुसरं आपलं जे कारागृह विभाग आहे या कारागृह विभागामध्ये आता आपण 2000 नवीन पदं निर्माण केली आहे कारण कारागृहामध्ये पदांची कमतरता मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळे त्याचा ताण येत होता। मध्ये आपल्याला ऐकायला मिळतं कारागृहात भांडणं झाली, कारागृहात मारामाऱ्या झाल्या कारण पोलिसांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे याच्या मॅनेजमेंट करता आपण 2000 पदं या ठिकाणी तयार केली आहेत। एक नवीन प्रादेशिक विभाग आपण या ठिकाणी संभाजीनगर विभागाचे 2 विभाग करून एक नवीन प्रादेशिक विभाग आपण तयार केलेला आहे आणि नवीन कारागृह बांधकामाकरता आपण पालघर, अहमदनगर म्हणजे नारायणडो या ठिकाणी 2 ठिकाणी काम आता सुरू करतो आणि मुंबईमध्ये देखील नवीन कारागृहाकरता जमीन आम्ही अंतिम टप्प्यात आहोत आणि एक नवीन कारागृह या ठिकाणी तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे। सुरक्षा व्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्याकरता त्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, बॅगेज स्कॅनर्स असतील, ड्रोन्स असतील, बायोमेट्रिक सुविधा असेल अशा अनेक गोष्टी हे या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत। माननीय लाड साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालामध्ये जेलमध्ये 270 महिला कैद्यांवर बलात्कार झाला। तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की हे देशभरातलं आहे, हे काही महाराष्ट्रातलं नाहीये। महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 2021 ला फक्त एक ट्रान्सजेंडर कैद्याने
त्या ठिकाणी माझ्यावर अत्याचार झाला अशा प्रकारची तक्रार केली आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही तक्रार नाहीये. गेल्या 2-3 वर्षात तर कुठलीही तक्रार नाहीये, त्याच्या आधी नाहीये. त्यामुळे हे जे काही 270 महिलांवर कैद्यांवर बलात्कार झाला असं जे एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये आहे ते देशभराचा तो आकडा आहे, तो काही महाराष्ट्राचा आकडा नाहीये. हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. माननीय सभापती महोदया, अनेक सदस्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहे. मी कदाचित सर्व मुद्द्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकलो नसेल किंवा काही मुद्द्यांना मी हात देखील त्या ठिकाणी लावू शकलो नसेल, पण आमचा प्रयत्न हाच आहे की हा एक अत्यंत सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा विभाग आहे आणि विशेषतः राज्यामध्ये गेल्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली, वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये एक तणावाचं वातावरण देखील तयार झालं. हे तणावाचं वातावरण कसं निवळेल, सगळे समाज गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत कसे राहतील, हा देखील आपण प्रयत्न करतो आहोत. अनेक लोक समाजाच्या नावाखाली त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, म्हणजे समाजातले जे पुढारी आहेत किंवा जे एखादी मागणी करतायत त्या लोकांच्या संदर्भात मी म्हणत नाही, पण अनेक लोक हे अलीकडच्या काळात गुंडगिरी करतात. आता परवा आपले दरेकर साहेबांना एकाने फोन केला. ही नवीन पद्धत सुरू झाली आहे की या ठिकाणी फोन करायचा, अद्वा तद्वा लोकप्रतिनिधीला बोलवायचं. मी स्पष्टपणे सांगतो, हे सहन केलं जाणार नाही. अशा प्रकारचे फोन करून जर कोणी लोकप्रतिनिधींना शिव्या देत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, पण हे असे शिव्या देणं आणि उलटसुलट, आणि काही हे प्रोफेशनल झाले आहेत. नाही, एकच माणूस 10 लोकांना फोन करतो सगळ्या पक्षाचा. यांना केला, अजून कोणाला केला. त्यामुळे अशा लोकांना या सभागृहाच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतो की हे सहन केलं जाणार नाही. अशा लोकांवर कडक कारवाई केलीच जाईल. हे बरोबर नाहीये. आणि यांनी अशा प्रकारे रोज कोणाचे धिंडवडे काढणं, आणि हे स्वतः फार हिरो समजायला लागले. रोज एकाला फोन करायचा आणि तो सोशल मीडियात टाकायचा. यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते, काय प्रॉब्लेम नाहीये, कशी काढायची आम्हालाही माहिती आहे. शेवटी कसं आहे की लोकप्रतिनिधी संयमाने राहतात, पण म्हणून त्यांचे काही कोणी म्हणजे नाहीये ते रस्त्यावर पडले आहेत असं मानण्याचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे या संदर्भातही कडक कारवाई केली जाईल. आणि जानकर साहेबांनाही केला होता. त्यामुळे पोलिसांनाही मी सूचना दिल्या आहेत अशा प्रकारचे, आणि वारंवार जे गुन्हे करतात, आवश्यकता पडली त्यांच्या स्पेशल कायद्याला वारंवार गुन्हे करणं, यामध्ये आपल्या अवेलेबल कायद्यातले जे काही स्पेशल तरतुदी आहेत त्या तरतुदीला त्याशिवाय होणार नाही. आणि मीडिया पण मग ते तसंच दाखवतं, आणि एवढा तर त्याही संदर्भात निश्चितपणे कारवाई ही केली जाईल. मी आज या निमित्ताने महाराष्ट्राला आव्हान करू इच्छितो की आपण सगळे समाज गुण्यागोविंदाने महाराष्ट्रामध्ये नांदतो. सगळ्या समाजाच्या काही अडचणी आहेत, काही मागण्या आहेत, त्या मागण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. सरकार देखील आपल्या परीनं त्या मागण्या कशा पूर्ण करता येईल याचा प्रयत्न करतं, पण कुठेही आपल्या मागण्यातनं 2 समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन कोणी करू नये, अशा प्रकारचं आव्हान मी निश्चितपणे करतो. आणि विशेषतः आता माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण मराठा समाजाला आरक्षण दिलंय, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का आपण पोहोचवलेला नाहीये. अनेक अजून समाजाच्या मागण्या आहेत, त्याच्यावरही आपली कारवाई जी आहे ती चाललेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदावं अशा प्रकारचं सगळ्यांना आव्हान करतो. आणि सभागृहाने माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल सभागृहाचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.